मंडळी राम राम. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जे आपण नवीनच चालू केलं आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे हेल्थ टिप्स विथ सूरज. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आयुर्वेदाविषयी माहीत नसतं किंवा कमी माहिती असतं. तर त्यासाठी आपण हे हेल्थ टिप्स विथ सूरज हे नवीन चॅनल चालू केलं आहे मित्रांनो. तर मंडळी बघा, आपल्या ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या जीवनामध्ये, आणि जे आजार आहेत ते कसे बरे करायचे, कसे त्याचा आयुर्वेदिक पद्धतीने उपयोग करून बरे करायचे, हे आज आपण या जे यूट्यूब चॅनल आहे हेल्थ टिप्स विथ सूरज त्यामध्ये बघणार आहोत. आणि त्या त्या मुळापासून कसे कमी करायचे हे पण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या घरी तुळशीचं रोप असतं. आपण आज तुळस बघणार आहोत. तुळस सर्वांना माहिती आहे, आपल्या घराच्या समोरच असते, ज्याची आपण पूजा करतो. का बरं पूजा करतो? एक देव मानतो आपण त्याला, दैवी शक्ती मानतो. पण त्याचा आयुर्वेदिक उपयोग पण आहे मित्रांनो. त्याचा आयुर्वेदिक उपयोग असा की जे तुळशीचं झाड जे आहे ते आपल्या सर्वांना ऑक्सिजन देण्याचं काम करतं. ऑक्सिजन हा मानवासाठी प्राणवायू आहे. मग जर ऑक्सिजन घराच्या बाहेर असेल तर आपल्याला कुठं जाण्याची गरज आहे का? नाही. कोविडमध्ये म्हणजे कोरोनाच्या काळात बघितलं मित्रांनो आपण, की ऑक्सिजनची किती गरज पडते, आणि जो ऑक्सिजन आहे तो उपलब्ध न झाल्यामुळे किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोविडमध्ये म्हणजे कोरोनामध्ये आपले जे सगळे सोयरे मित्रमंडळी जे आहेत ते आपल्याला गमवावे लागलेले आहेत. तर बघा, हे जे तुळशीचं रोपटं आहे दिसायला छोटं आहे, पण त्याचा उपयोग खूप मोठा आहे. हे जे रोपटं आहे ते आपल्याला कायम ऑक्सिजन देऊन ऑक्सिजन देऊन आपला प्राणवायू वाढवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर अशा रोपट्यांचं जे आहे ते बाकीचे पण आयुर्वेदिक उपयोग आहेत, ते आपण आज बघणार आहोत. आलं लक्षात? बघा आता आयुर्वेदिक उपचार काय काय आहे त्या रोपट्याचे. तर बघा, आपण तुळशीचे जे पानं आहे त्याचा पहिला उपयोग बघूया काय असेल. जे तुळशीचे पानं आहेत त्याचा काढा करून द्यायचा. काढा करून दिल्यानंतर जो जुना ताप जो आहे तो निघून जातो. त्यामध्ये कसा द्यायचा तो काढा करून? तुळशीचे पानं आणि 1 ग्रॅम मिरे टाकायचे त्यामध्ये. तर त्यामध्ये मिरे आणि 1 ग्रॅम मिरे आणि तुळशीचे 5 ते 6 पानं टाकायचे, आणि तो जो ताप आहे तो लवकर बरा होतो किंवा कमी होऊन जातो. आणि जुनाट जर ताप असेल, हाडताप म्हणतो आपण त्याला, तर तो ताप जर जात नसेल, बघा सारख्या एखादा व्यक्ती जो असतो त्याला सारखा सारखा ताप येतो आणि तो जात नाही लवकर. गोळी घेतली तेवढ्यापुरता तेवढा जातो आणि परत येत असतो. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर मी 1 ग्राम मिरे आणि 4 ते 5 तुळशीचे पानं याची पेस्ट बनवायची, किंवा रस जे आपण म्हणतो तो वारंवार पिल्यानंतर तो जुनाट जो ताप आहे तो सुद्धा निघून जातो आहे. असा हा तुळशीचा पहिला उपयोग आपण बघितलेला आहे. त्यानंतर तुळशीचे आणखी शेकडो उपयोग आहे, ते आपल्याला माहिती नाही. तर आपण आणखी काय उपयोग आहेत ते बघणार आहोत. बघा, दुसरा उपयोग आहे मित्रांनो, जो आपला जुनाट पांढरे डाग, मुरमाच्या पुळ्या, वन, हे असे जे चेहऱ्यावर डाग येत असतात किंवा इतर चर्मरोग जे आहेत ते जाण्यासाठी या तुळशीच्या पानांचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो.
मित्रांनो, काय करायचं आहे, एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे. तांब्याचं भांडं. त्यामध्ये जो आहे तुळशीच्या पानाचा रस, तुळशीच्या पाण्याचा रस बघा, तुळशीच्या पानाचा रस घ्यायचा आहे. पण त्याआधी तांब्याच्या भांड्यामध्ये लिंबाचा रस घ्यायचा आहे. तो उन्हामध्ये ठेवायचा आहे. उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये तुळशीचा समप्रमाणात रस पिळायचा आहे, तुळशीच्या पानांचा. आणि कंसंद म्हणजे कंसंद म्हणून एक झाड असतं, ज्याला शटर ट्री म्हणतो आपण, शटर ट्री. तर त्याचा एक रस, या 3 रस मिळवून घ्यायचे आहे मिसळून, आणि ते उन्हामध्ये ठेवायचे आहे. ज्या वेळेला उन्हामध्ये निम्मा भाग हा वाळवून त्याचा जो लेप तयार होईल, तो जो आहे तो 8 दिवस आपण ते जुनाट जे मुर्म म्हणा किंवा मग पांढरे डाग म्हणा किंवा जे पुळ्या वगैरे येतात बघा चेहऱ्यावर, त्यामध्ये त्याला जर लावला तर आपला जो आजार आहे म्हणजे चर्मरोग, तो पूर्णपणे बरा होतो. तसेच तुळशीचा आणखी एक उपयोग म्हणजे मित्रांनो, नपुसकता येते बऱ्याच पुरुषांमध्ये. बरं बघा, ते नपुसकता जे आहे ती जाण्यासाठी या तुळशीच्या जे मूळ आहे त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे. त्या तुळशीच्या मुळाचे जे आहे ते चूर्ण बनवायचं आहे वाळवून. ते चूर्ण बनवून त्यामध्ये गूळ मिसळायचा आहे, आणि त्या गुळाच्या ज्या आहे त्या 5 ते 10 ग्रॅमच्या वड्या बनवायच्या आहे, आणि ती रोज एक सकाळी आणि एक सायंकाळी खायचे आहे. त्यामुळे काय होणार आहे, जो नपुसकतेचा जो आहे प्रमाण, ते कमी होऊन पुरुषामध्ये नपुसकतेचं प्रमाण कमी होऊन पुरुषार्थ वाढेल. त्यानंतर जे तुळशीचे आणखी पण उपयोग आहेत. बघा, आणखी तुळशीचा असा उपयोग आहे की रातआंधळेपणा, म्हणजे रात्री दिसत नाही काही जणांना, तर ते रात्री दिसत नाही त्यामुळे त्याला रातआंधळेपणा असे म्हणतात. तर तो रातआंधळेपणा जो आहे तो घालवण्यासाठी या तुळशीच्या पानांचा जो आहे मित्रांनो, तो महत्त्वाचा रोल आहे. काय करायचं आहे, तुळशीची पानं घ्यायची, ती स्वरस काढायचं, म्हणजे त्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, फक्त तुळशीचे पानच. आणि ती जे तुळशीचे पानाचा जो रस निघल, तो जमेल तितका वेळा, म्हणजे दिवसातून 10 ते 12 वेळा त्या डोळ्यामध्ये 2-2 थेंब टाकायचा आहे, आणि त्याने जो रातआंधळेपणा आहे तो पूर्णपणे काही काळानंतर नाहीसा होतो. तसेच बालरोग जो होतो, म्हणजे बाळांचे जे आजार आहे, जसे सर्दी, खोकला, ताप किंवा जुलाब, उलट्या इत्यादी, तर त्यामध्ये होऊ नये यासाठी सुद्धा तुळशीच्या पानांचा जो आहे तो महत्त्वाचा रोल आहे. त्यामध्ये तुळशीच्या पानांचा रस हा किंवा सरबत बनवून त्या बाळाला आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा वगैरे जर पाजला, मुलगा 6 महिन्याच्या पुढे पाहिजे बाळ, पाजला थोडासा, तरी पण तो जो जुलाब, ताप, खोकला, सर्दी यासारखे किंवा उलटी यासारखे आजार जे आहेत ते बाळाला होऊ शकत नाही. म्हणजे त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि त्यामुळे ते आजार होत नाहीत.
तर बघा, आपण जो तुळशीपासून होणारे जे उपाय आहे आणि उपयोग आहे तुळशीचा, तो आपण बघितलेला आहे. तरी मित्रांनो, आपले चॅनल जर आवडले असेल आणि अशीच आयुर्वेदिक जे फळ किंवा वनस्पती आहेत त्यांच्याविषयी माहिती बघायची असेल, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. बघा, सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले जे नवनवीन व्हिडिओ म्हणजे आपल्याला जे वनस्पतीपासून जी माहिती जे उपयोग आहे वनस्पतीचे आयुर्वेदिक, ते आपल्याला बघायला भेटतील आणि ऐकायला भेटतील आणि तसं आपण प्रयोग करून आपल्याला एक नवीन जीवनशैलीची निर्मिती करता येईल. ॲलोपॅथिकपेक्षा आयुर्वेदिक आपल्याला घरगुती उपाय कसे करायचे हे आपण या व्हिडिओतून शिकणार आहोत. तरी सर्वांनी सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. थँक यू.